मी उषाच फूड मंत्रामध्ये तुमचे स्वागत करते। मी आज तुम्हाला हैदराबादी डिश दाखवणार आहे। हैदराबादमध्ये ती डिश गणेश चतुर्थीला आवर्जून करतात, त्याचा नैवेद्य दाखवला जातो। आज ते डिशचं नाव आहे पुलिहोरा। त्यासाठी लागणारं साहित्य बघा, हा राईस मी सकाळी करून ठेवलेला होता। शिळा राईस आहे, त्याला शिळा राईस करायचा, नाहीतर शिजवून 2 तास आधी फ्रीजमध्ये ठेवायचा, त्याला गार करून घ्यायचा। तो भात सुटा झाला पाहिजे। त्याच्यानंतर हे सजावटीसाठी लागणारी कोथिंबीर आहे। हे 2 टीस्पून शेंगदाणे आहेत आणि 2 टीस्पून चना डाळ आहे, 2 टीस्पून उडीद डाळ आहे आणि ह्या लाल मिरच्या आहेत। ह्या मिरच्या अशा गोल टाईप मिरची घ्यायची। त्या मिरचीनं दिसायला पण छान दिसतंय आणि सजावटीसाठी पण छान दिसतं ते। आणि 10 ते 15 कढीपत्त्याची पानं घ्यायची, 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि चिमूटभर हिंग घ्यायचा। आणि हे थोडंसं चवीसाठी गूळ थोडासा घेतला आहे। आणि हा चिंचेचा पल्प आहे। हा अर्ध्या कप पाण्यामध्ये अर्धा बाउल मी चिंच भिजत ठेवलेली होती 15-20 मिनिटे गरम पाण्यामध्ये, आणि ते 15-20 मिनिटांनी त्याचा एक पल्प काढून घेतलाय मी। हा पल्प बघा, हा नुसता फुलोरा नाही, चिंचेचा भात पण याला बोलतात हैदराबादमध्ये। हे बघा, आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे। त्या पॅनमध्ये हे तेल घालायचे। ह्याच्यासाठी मोहरीचे तेल लागते। मोहरी तेलमुळे ह्याला टेस्ट छान येते। खरं माझ्याकडे मोहरीचं तेल नसल्यामुळे मी हे आहे ते तेल वापरते। 1 टीस्पून तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चिंचेचा पल्प काढलाय ना, हा पल्प घालून घ्यायचा। आणि चिमूटभर हिंग आणि थोडंसं मीठ घालून अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे। आता चांगले घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं। 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आता हे। आणि यात थोडा गूळ घालते मी, थोडासा गूळ घातलेला आहे यात। आता हे चांगलं शिजवून घ्यायचं, थोडं मंद गॅस करून। आता बघा, हा पल्प शिजलेला आहे। हा पल्प आता बाजूला ठेवायचा। हे बघा, आता ही मी दुसऱ्या एक कढई घेऊन ती कढई गरम करत ठेवली आहे आणि दुसरा तडका देण्यासाठी ह्यात मी तूप घालते, कारण माझ्याकडे मोहरीचं तेल नसल्यामुळे मी तूप टाकते यात। मोहरीच्या तेलाने ह्याला चांगली टेस्ट येते, कारण ते माझ्याकडे नाही आहे म्हणून पर्यायी मी तूप टाकते यात। माझं घरगुती साजूक तूप आहे, हे तूप टाकते। आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी टाकते। मोहरी चांगली फुटायला लागली का नाही, त्यात मी शेंगदाणे टाकते। आता ह्यात चना डाळ टाकते, चना डाळ आणि उडीद डाळ। हे थोडंसं भाजून घ्यायचं। आता बघा, एक सोनेरी भाजलेला आहे छान। आता ह्याच्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या, ह्या लाल मिरच्या आहेत, बोर टाईप लाल मिरच्या आहेत ह्या बघा या, आणि कढीपत्ता, हे सगळं एकदम टाकून घ्यायचं आणि चांगलं जरा मस्त परतून घ्यायचं। आता हे सगळं चांगलं भाजलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता पल्प टाकून घ्यायचा। सगळं आपण मिश्रण तयार केलं का नाही, ते टाकून घ्यायचं।
आणि ते चांगलं हलवून घ्यायचं एक 5 मिनिटं. आता ह्याच्यामध्ये हा गार झालेला भात राईस घालायचा असतात. सुट्टा सुट्टा कसा आहे बघा हा. आणि हलक्या हाताने याला परतवून घ्यायचं. भात सुटू द्यायचा नाही, तो हलक्या हाताने परतवून घ्यायचं. चांगलं मिक्स झालं पाहिजे. मिक्स झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि याची चव पूर्ण ह्यात उतरण्यासाठी 10 मिनिटं असं झाकून ठेवायचंय. असं 10 मिनिटं झाकून ठेवायचं. बघा आता हा तयार रेडी आहे सर्व करण्यासाठी. ही डिश माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितली होती, तिची फॉलो केली आहे मी. बघा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा हा सर्व करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. खरं दिसतोय बघा, छान सुंदर. मोठ्यांना पण आवडेल, लहानांना पण आवडेल. छान दिसतोय एकदम. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी. आणि तर जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लगेचच ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करायला विसरू नका. हेल्दी खा, निरोगी राहा. धन्यवाद.